महाराष्ट्राची इंधन पुरवठा व्यवस्था धोक्यात आहे का? तुम्ही रोज तुमच्या वाहनात पेट्रोल किंवा डिझेल भरता, पण हे इंधन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी किती मोठी व्यवस्था काम करते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? एका दिवसासाठी जरी पुरवठा साखळी विस्कळीत झाली तर लाखो वाहने, उद्योग, सार्वजनिक वाहतूक आणि दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. आज टाइम्स ऑफ महाराष्ट्रच्या या विशेष तपासामध्ये आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्राची इंधन पुरवठा व्यवस्था किती मजबूत आहे आणि भविष्यातील आव्हाने कोणती आहेत. चला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, मी प्राप्ती आणि आपण पाहत आहात टाइम्स ऑफ महाराष्ट्र. इंधन तुमच्यापर्यंत पोहोचतं कसं? आपल्या वाहनात भरण्यात येणारं पेट्रोल आणि डिझेल थेट पेट्रोल पंपावर तयार होत नाही. सर्वात प्रथम कच्चे तेल रिफायनरीमध्ये प्रक्रिया केली जाते, त्यानंतर ते मोठ्या वितरण केंद्रामध्ये पाठवले जाते. त्याच केंद्रांमधून हजारो टँकर राज्यभरातील पेट्रोल पंपांपर्यंत इंधन पोहोचवतात. ही संपूर्ण प्रक्रिया दिवसाचे 24 तास सुरू असते, पण या साखळीतील कोणताही अडथळा संपूर्ण अर्थव्यवस्थेवर परिणाम करू शकतो. महाराष्ट्र हा देशातील सर्वात मोठ्या औद्योगिक आणि आर्थिक केंद्रांपैकी एक आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि इतर शहरांमध्ये वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ऑनलाईन डिलिव्हरी सेवा, माल वाहतूक, सार्वजनिक वाहतूक आणि उद्योग यामुळे इंधनाची मागणी सातत्याने वाढत आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते वाढत्या मागणीच्या तुलनेत वितरण व्यवस्थेवर ताणही वाढत आहे. विशेषतः शहरी भागातील वाहतूक कोंडी आणि ग्रामीण भागातील रस्त्यांची स्थिती हा एक मोठा प्रश्न आहे. इंधन वितरण ही केवळ साठवण आणि वाहतूक प्रक्रिया नाही, तर यामध्ये वेळेचे व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. पावसाळ्यातील खराब रस्ते, वाहतूक कोंडी, अपघात आणि लॉजिस्टिक अडचणी यामुळे टँकरच्या वेळापत्रकावर परिणाम होऊ शकतो. विशेषतः दुर्गम आणि ग्रामीण भागात पुरवठा पोहोचवणे अधिक आव्हानात्मक ठरते. यामुळे वितरण व्यवस्थेला सतत बदलत्या परिस्थितीशी जुळवून घ्यावं लागतं. या सगळ्यांमध्ये खरं तर आधुनिकीकरणाची गरज भासते. आज जगभरात इंधन वितरण क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. GPS ट्रॅकिंग, रिअल टाइम मॉनिटरिंग, डिजिटल व्यवस्थापन यामुळे कार्यक्षमता वाढू शकते. मात्र या बदलांसाठी मोठी गुंतवणूक आणि योग्य नियोजन आवश्यक असतं. तज्ज्ञांच्या मते भविष्यातील मागणी पूर्ण करण्यासाठी आधुनिकीकरण आणि विद्यमान व्यवस्थेतील संतुलन राखणं महत्वाचं आहे. महाराष्ट्रातील इंधन पुरवठा व्यवस्था ही राज्याच्या अर्थव्यवस्थेची जीवनवाहिनी आहे. आपण दररोज पेट्रोल भरतो, मग त्यामध्ये एक विशाल आणि गुंतागुंतीची साखळी कार्यरत असते. आज परिस्थिती नियंत्रणात असली तरी वाढती मागणी, वाहतूक समस्या आणि आधुनिकीकरणाची गरज ही भविष्यातील मोठी आव्हाने ठरणार आहेत. महाराष्ट्राची इंधन व्यवस्था पुढील दशकासाठी तयार आहे का? हा प्रश्न प्रत्येक नागरिकासाठी महत्वाचा आहे. या विषयावर तुमचं मत काय? कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.